उपवासासाठी वरीचे अनेक पदार्थ बनवले जातात आणि घरच्या साहित्यात अगदी मऊसूत असा वरीचा उपमा कसा बनवायचा ते आपण पाहूया। नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। हे 1 वाटी मी भगर घेतलेली आहे। भगरीला कोणी सामा बोलतं, कोणी वरीचे तांदूळ पण बोलतात। मी आता एक कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचाभर तूप टाकलंय। त्याच्यामध्ये थोडे काजू घेतलेत, मी काजू तळून घेते। हे थोडेसे मनुके टाकलेले आहेत। हे थोडंसं तुपामध्ये फ्राय केलं ते खायला अगदी क्रिस्पी लागतात। ते आता झालेले आहे, मी काढून घेते। त्याच तुपामध्ये मी हे वरीचे तांदूळ घेतलेत 1 वाटीभर, ते आता चांगले असे भाजून घेते। एक 5-7 मिनिटं चांगले असे भाजून घ्यायचे। थोडा त्याचा कलर बदलतो, खमंग असे भाजून झालेले आहेत। आता ते पण मी आता काढून घेते। एका प्लेटमध्ये सगळं काढून घेतलं मी ते। त्याच कढईमध्ये मी थोडं आणखी तूप टाकलं, त्याच्यामध्ये जिरं टाकले फोडणीला, शेंगदाणे टाकले, शेंगदाणे चांगले परतून घेतले। आता ह्या 2 हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या, त्या पण टाकून घेतल्या। ते एक बटाटा घेतला होता मध्यम आकाराचा, त्याचे असे चौकोनी छोटे छोटे तुकडे करून घेतले, ते टाकले फोडणीला। एका बाजूला मी पाणी उकळायला ठेवते। तर एक वाटी आपलं वरीचे तांदूळ असतील तर 4 वाटी पाणी घ्यायचं। तुम्हाला अगदी मऊसूत हवा असेल तर 1 वाटी पाणी जास्त घ्यायचं। पाणी एका बाजूला उकळत ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी तांदूळ टाकले, ते परत त्याचं चांगले भाजून घेतले आणि त्याच्यामध्ये गरम झालेलं पाणी टाकलं। 1 चमचा मीठ टाकलं, हा थोडासा दाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर टाकलेली आहे, थोडं हलवून घेतलं आणि त्याला एक चांगली वाफ येऊन द्यायची। 5 मिनिटं वाफ आली, परत मी त्याला चांगलं हलवून घेतलं। आता परत 2 ह्याचा लिंबाचा रस टाकते मी। तुम्हाला हवा असेल तर लिंबाचा रस टाका, नाही टाकला तरी चालेल। परत चांगलं हलवून घेतलं आणि ह्याला एक चांगली वाफ येऊन दिली मी। ह्याला चांगली वाफ आल्यावर बघा कसं अगदी मऊसूत पण असा मोकळा झालेला आहे। हे आपण काजू मनुके घेतले होते ना तळून, ते मी वरतून टाकलेले आहेत थोडेसे आणि आता हे मी प्लेटमध्ये काढून घेते। हा प्लेटमध्ये मी उपमा काढून घेतलेला आहे। त्याच्यावर थोडंसं मी ओलं खोबरं टाकते आणि थोडी कोथिंबीर टाकली। तुम्हाला ओलं खोबरं कोथिंबीर हवे असेल, खात असेल उपवासाला तर टाका, नाही टाकली तरी चालेल। आधी घरच्याच साहित्यात झटपट बनणारी उपवासाची रेसिपी उपमा बनवलाय। ती रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।